स्टार्ट. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या 12वीच्या चॅप्टरचा नेक्स्ट कन्सेप्ट आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा बरं, फ्लक्स ऑफ ए फील्ड हा कन्सेप्ट आपण इथे डिस्कस करणार. फॉर दॅट वी कॅन कन्सिडर ए स्मॉल एरिया DA situated in a magnetic field B. That small area magnetic field मध्ये काय केलेले आहे, सिच्युएटेड केलेला आहे मॅग्नेटिक फील्ड बी. देन मॅग्नेटिक फ्लक्स फॉर दॅट स्मॉल एरिया इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू डेफिनेशन, ह्या स्मॉल एरियाचं मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला घ्यायचंय. स्मॉल एरियासाठी असणारा मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा स्मॉल असेल. दॅट मॅग्नेटिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू डेफिनेशन, दॅट डी फाय इज इक्वल टू वेक्टर बी इंटू डी ए. बघा बरं, फ्लक्सची असणारी डेफिनेशन काय आहे, फील्ड इंटू एरिया. दिस इज द फ्लक्स इन वेक्टर फॉर्म. हा असणारा फ्लक्सचा जो भाग आहे तो कशामध्ये आहे, इन वेक्टर मध्ये आहे. दिस इज द फ्लक्स, स्मॉल फ्लक्स फॉर ए स्मॉल एरिया डीए. हा स्मॉल फ्लक्स आहे कशासाठी, स्मॉल एरिया डीए साठी. देन फ्लक्स इन वेक्टर फॉर्म जर असं असेल तर इन स्केलर, ह्या स्केलर साठी बघा बरं, हा असणारा फ्लक्स कसा होईल, डी फाय इज इक्वल टू बी इंटू डी ए कॉस ऑफ थीटा. B into dA cos of theta, where theta काय असेल, it is the angle between B and DA. Theta is the angle between B and DA. इथे असणारा theta angle काय असेल, B and DA. This is the magnitude. ही असेल ती काय असणार आहे, तिथे असणाऱ्या फ्लक्सची मॅग्निट्यूड असेल आणि ही असेल ती त्या फ्लक्सची काय असेल, वेक्टर, किंवा त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्शन असेल. दिस इज इक्वेशन फर्स्ट. हा जर आपण इक्वेशन फर्स्टचा भाग कन्सिडर केला, देन दॅट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डी फाय असणारा स्मॉल एरिया डीए, हा स्मॉल एरिया डीए इज द पार्ट. हा डीए एरिया जर आपण असं पुन्हा कन्सिडर केलं, हा स्मॉल एरिया डीए आहेच, पण हा डीए एरिया कसा आहे, विच इज सिच्युएटेड इनटू ए लार्ज एरिया एस. मीन्स दॅट ऑफ डीए इज द स्मॉल पार्ट ऑफ ए लार्ज एरिया एस. हा डीए ह्या मोठ्या एरिया एस चा एक स्मॉल पार्ट आहे. हा डीए एरिया काय आहे, हा मोठ्या एस एरियाचा स्मॉल पार्ट आहे. त्या स्मॉल पार्टचा असणारा मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला माहित आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचंय, दी फ्लक्स फॉर दॅट लार्ज एरिया. स्मॉल एरियासाठी फ्लक्स काय आहे, स्मॉल एरियासाठी फ्लक्स इथे गिवन असणार, आपण पहिलं इक्वेशन असणार, डी फाय इज इक्वल टू बी डॉट वेक्टर डीए. हा आहे तो स्मॉल एरिया डीए साठी असणारा स्मॉल फ्लक्स डी फाय आहे. तर आपल्याला लार्ज एरिया विथ दॅट डीए, लार्ज एरिया एस विथ दॅट डीए बरोबर डीए सकट सगळा असणारा हा एस एरिया जो आहे त्याचा आपल्याला काय घ्यायचंय, फ्लक्स घ्यायचंय. तो फ्लक्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, ह्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आपल्याला काय भेटेल, इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर एस, स्मॉल एरिया किंवा लार्ज एरिया एस चं इंटिग्रेशन बी इंटू डी ए. देन दॅट इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह डी आणि हे इंटिग्रेशन कॅन्सल होईल. फाय इज इक्वल टू, इक्वेशन काय होईल, फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर एस वेक्टर बी डॉट वेक्टर डीए. बट दॅट ऑफ बी इट्स द मॅग्नेटिक फील्ड फॉर दॅट स्मॉल एरिया डीए अँड फॉर दॅट लार्ज एरिया एस. इथे असणारी बी म्हणजे काय आहे, ह्या इक्वेशन मधली बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड फॉर दॅट स्मॉल एरिया डीए अँड दॅट लार्ज एरिया एस. एस ची ही मॅग्नेटिक फील्ड आणि डीए ची ही मॅग्नेटिक फील्ड म्हणजे हा असणारा बीचा भाग. म्हणजे बी जर मॅग्नेटिक फील्ड असेल दोन्हीसाठी, तर दॅट बी इज नॉट कॉन्स्टंट और विच इज नॉट सेम एव्हरीवेअर इन दॅट एस सरफेस. हा जो काही एस सरफेस आपण कन्सिडर केलेला आहे किंवा एस एरिया कन्सिडर केलेला आहे, ह्या एस एरियामध्ये असणारी मॅग्नेटिक फील्ड ही बी काय आहे, इट इज नॉट सेम, विच इज नॉट कॉन्स्टंट ॲट एव्हरीवेअर. प्रत्येक पॉइंटला ही असणारी मॅग्नेटिक फील्ड जी बी आहे ती काय आहे, व्हेरिएबल आहे, जी कॉन्स्टंट नाही, विच इज व्हेरिएबल, विच इज ए कॉन्स्टंट, जी काय आहे नॉट सेम, विच इज नॉट सेम ॲट एव्हरी पॉइंट इन दॅट एस मधल्या प्रत्येक पॉइंटसाठी हा बी काय आहे, कॉन्स्टंट नाही, तो काय होतो, व्हॅरी होतो, डिफरंट होतो. बी साठी ही डीए आहे, एस साठी ही पूर्ण बी आहे, म्हणजे बी हा प्रत्येक ठिकाणी काय असेल,
डिफरंट असेल ह्या एरियाला. बघा बरं मी काय सांगितलं, इफ दॅट बी इज द मॅग्नेटिक फील्ड फॉर दॅट एस एरिया, B is the magnetic field for that S area. It is not same on every point in that area. It is not same on that every point in the area. म्हणजे एरियाच्या प्रत्येक पॉइंटला असणारी मॅग्नेटिक फील्ड सेम नाही. देन फ्लक्स, हे फ्लक्स असणारे इक्वेशन कसं होईल, दॅट फ्लक्स विथ द टाइम t इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर s d विथ द टाइम t इंटू डी ए. ही असेल ती किती असणाऱ्या एस एरियाचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल विथ ए टाइम टी. ही असेल ती काय असणार आहे, फ्लक्स असेल विथ द टाइम टी. अगेन अकॉर्डिंग टू दॅट इंड्युस्ड ईएमएफ, इंड्युस्ड ईएमएफचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे. काय असतं इंड्युस्ड ईएमएफ, बॅलन्स लॉ. बॅलन्स लॉ इंड्युस्ड ईएमएफ काय आहे, ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. फक्त आपल्याला ह्या डी फायच्या ठिकाणी काय करायचे, ह्या इक्वेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. बघा बरं काय इक्वेशन होईल, ई इज इक्वल टू मायनस डी बाय डी टी ॲज इट इज राहील. आणि ह्या फायसाठी आपण काय सबस्टिट्यूट करू, फायसाठी आपण सबस्टिट्यूट करणार इंटिग्रेशन ओव्हर एस बी विथ टाइम टी इंटू डी ए, डी विथ टाइम टी इंटू डी ए, डी विथ टाइम टी इंटू डी. दे अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन, ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय दिसतं बघा बरं, ह्या इक्वेशन काय दिसतं, इज द इंड्युस्ड ईएमएफ. इथं डी बाय डी टी आहे, पण इथं असणारा डी फाय म्हणजे हे आहे ती फाय आहे, फ्लक्स आहे. दॅट फ्लक्स विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फील्ड एरिया फ्रॉम दॅट इक्वेशन. ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय कन्क्लूड करता येतं, ॲज द मॅग्नेटिक फील्ड इज नॉट कॉन्स्टंट ओव्हर दॅट सरफेस विथ टाइम. ह्या ठिकाणची किंवा ह्या सरफेस एरियाची असणारी मॅग्नेटिक फील्ड ही कॉन्स्टंट नसेल, सेम नसेल, विच इज नॉट सेम, विच इज ए नॉट सेम ओव्हर दॅट सरफेस एस विथ ए टाइम. इथं असणारी मॅग्नेटिक फील्ड जर कॉन्स्टंट नसेल, विच इज ए नॉट कॉन्स्टंट, विच इज ए नॉट चेंज, बट इथे असणारा जो काही फ्लक्सचा भाग आहे तो काय असेल, कॉन्स्टंट असेल. बघा बरं अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन फ्रॉम दॅट इक्वेशन वी कॅन स्टेटेड ॲज if the magnetic field B, if the magnetic field B does not change, magnetic field B does not change with a time t, but flux is vary as surface area is vary with respect to time. बघा बरं ह्याचं असणारं कन्क्लुजन जे आता मी सांगितलं ते काय कन्सेप्ट आहे, तर अकॉर्डिंग टू फ्लक्स, फ्लक्सची डेफिनेशन काय असते बघा, फ्लक्स म्हणजे काय असतो, फ्लक्स फाय इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. फाय इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. आपण काय म्हणतो की फील्ड काय होते, फील्ड बदलते. फील्ड बदलली तर काय झालं पाहिजे, फ्लक्सही बदलला पाहिजे, किंवा फ्लक्स बदलला, फ्लक्स चेंज झाला तर फील्ड चेंज झाली पाहिजे, फील्ड चेंज झाली तर फ्लक्सही चेंज झाला पाहिजे अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन, ह्या रिलेशनवरून. बट इथे असणारं हे रिलेशन काय देतं, इथे असणारं रिलेशन काय सांगतं, ॲज मॅग्नेटिक फील्ड इज डज नॉट चेंज. मॅग्नेटिक फील्ड बदलत नाही, बट फ्लक्स इज व्हॅरी. जर एरिया बदलला तर मॅग्नेटिक फील्ड इज डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, बट फ्लक्स व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲज द एरिया ऑफ दॅट सरफेस इज चेंजेस विथ टाइम. एरिया बदलला, फील्ड बदलत नाही, एरिया बदलला, फील्ड बदलत नाही, पण फ्लक्स बदलतो. फ्लक्स काय होतो, बदलतो. हा आहे तो इथे असणारा फ्लक्स ऑफ ए फील्ड. हा असणारा एक जस्ट वन ऑफ दी पॉइंट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे मोशनल ईएमएफ. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो कोणता असेल, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इट इज एन मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, मोशनल ईएमएफ. ह्या मोशनल ईएमएफ मधला पहिला पॉईंट घ्यायचा बघा बरं. पहिली कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, त्यातला फर्स्ट कन्सेप्ट आहे ट्रान्सलेशनल मोशन ऑफ ए कंडक्टर. ट्रान्सलेशनल मोशन ऑफ ए कंडक्टर. फॉर दॅट वी कॅन ड्रॉ, म्हणजे इथे मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ब्लॅकबोर्ड वरती दिसते का डायग्राम बघा बरं. या डायग्राम मध्ये आपण एक फ्रेम कन्सिडर केलेली आहे. कन्सिडर ए रेक्टँग्युलर फ्रेम ABCD. इथे आपण काय केली, एक रेक्टँग्युलर फ्रेम ABCD कन्सिडर केली. इन विच ह्याच्यामध्ये असणारी ABCD मध्ये असणारी रेक्टँग्युलर फ्रेम विच हॅव्हिंग एरिया, ह्याचा असणारा एरिया इज इक्वल टू काय असेल, L इंटू एक्स, विच हॅव्हिंग एरिया LX. बघा बरं एक साइड L कन्सिडर केली, दुसऱ्या साईडची लेंथ
एक्स कन्सिडर केली आणि हेन्स द एरिया ऑफ दॅट फ्रेमचा असणारा एरिया काय असेल ए इज इक्वल टू एल एक्स असेल. कन्सिडर ए रेक्टँग्युलर फ्रेम ABCD हॅव्हिंग एरिया A इज इक्वल टू एल एक्स. ह्याचा एरिया काय असेल A इज इक्वल टू एल एक्स सिच्युएटेड इन ए कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B. जी असणारी ही रेक्टँग्युलर फ्रेम आपण एका कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केली सिच्युएटेड केली. म्हणजे इथे जे काही मी असे क्रॉस ड्रॉ केलेले आहेत विच इज अ मॅग्नेटिक फील्ड फॉर दॅट फ्रेम. ह्या फ्रेमच्या अराउंड असणारी किंवा ह्या फ्रेमच्या बाजूने असणारी ही असेल ती काय असणार आहे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B. दॅट फ्रेम इज सिच्युएटेड इन ए कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केली ही असणारी फ्रेम सिच्युएट केली. ॲज आता ही असणारी फ्रेम बघा बरं ड्रॉ करताना फ्रेम काय केली ह्याची एक साइड मी जरा थोडीशी वेगळी ड्रॉ केलेली. रेक्टँग्युलर फ्रेम आहे बट BC साइड ऑफ ए फ्रेम या फ्रेमची असणारी BC साइड बघा बरं कशी आहे विच इज ए मूव्हेबल. BC साइड ऑफ ए फ्रेम विच इज ए मूव्हेबल ऑन दॅट टू साइड्स. या DC आणि AB वरती ही BC साइड आपण काय करू शकतो मूव्ह करू शकतो. टू इन्क्रीज एरिया टू इन्क्रीज एक्स म्हणजे ह्याचा एक्स वाढू शकतो इनडायरेक्टली एरिया वाढू शकतो. म्हणजे ॲज दॅट BC साइड ऑफ ए रेक्टँग्युलर फ्रेम इज मूव्हेबल then we can move that BC side. ही असणारी BC साइड आपण काय केली मूव्ह केली विथ व्हेलॉसिटी v. असणाऱ्या साइडला आपण काय केलं मूव्ह केलं विथ व्हेलॉसिटी v टू इन्क्रीज एरिया टू इन्क्रीज एक्स. ज्याच्यामुळे एरिया ही इन्क्रीज होईल ज्याच्यामुळे काय होईल एक्स ही इन्क्रीज होईल. एरिया इन्क्रीज झाला एक्स इन्क्रीज झाला तर इथे असणारा फ्लक्स इन दॅट लूप इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जर ह्या असणाऱ्या BC साइडला आपण मूव्ह केलं ह्याला मूव्ह केलं विथ व्हेलॉसिटी v. ह्या व्हेलॉसिटी v ने त्याला मूव्ह केलं तर ह्याच्या एरिया वाढेल ह्याचा इन्क्रीज असणारा एक्सचा भाग ही इन्क्रीज होईल. विथ रिस्पेक्ट टू दॅट देअर इज ए इन्क्रीज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन दॅट लूप. ह्या लूप मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स ही काय होईल इन्क्रीज होईल. अँड द मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू फ्लक्सच्या डेफिनेशन नुसार मॅग्नेटिक फ्लक्स कसा येईल फाय इज इक्वल टू B इंटू A. फाय इज इक्वल टू B इंटू A. बट A इज इक्वल टू A. या A म्हणजे एरिया आहे आणि असणाऱ्या रेक्टँग्युलर फ्रेमचा एरिया बघा बरं इथे नोट डाऊन केलेला आहे A इज इक्वल टू एल एक्स. म्हणजे असणारा फायचा भाग कसा होईल B इंटू एरियासाठी आपण L इंटू एक्स नोट डाऊन करू. B साठी B इंटू L इंटू एक्स. A ची व्हॅल्यू आपण एल एक्स काय केली ते सबस्टिट्यूट केली. असा असणारा हा काय असेल फ्लक्सचा भाग असेल. हा फ्लक्स असेल तर अकॉर्डिंग टू दॅट लेन्स लॉ इंड्युस्ड EMF or the magnitude of induced EMF body is equal to काय रिलेशन असेल it is an d phi by dt. it is a d phi by dt. phi is equal to or induced EMF magnitude of induced EMF is equal to d phi by dt. जस्ट phi ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे इथे सबस्टिट्यूट करायची. बघा बरं काय रिलेशन येईल mod of E is equal to d by dt. mod of E is equal to d by dt. phi साठी आपण काय सबस्टिट्यूट करू it is an BLX. it is an BLX. B is a magnetic field. B काय असेल मॅग्नेटिक फील्ड असेल जी काय असेल कॉन्स्टंट फॉर दॅट फ्रेम. रेक्टँग्युलर फ्रेम साठी आपण इथे असणारी मॅग्नेटिक फील्ड काय कन्सिडर केली कॉन्स्टंट कन्सिडर केली. इथे असणारा L चा भाग ही कॉन्स्टंट असेल. फ्रेमची असणाऱ्या BC साइडची लेंथ ही काय असेल L असेल. जस्ट व्हॅरी होतो ते काय व्हॅरी होईल एक्स व्हॅरी होतं एक्स इन्क्रीज होतं म्हणजे एक्स चेंज होतं. म्हणजे असणारा कॉन्स्टंटचा भाग काय असेल E इज इक्वल टू B टू L. कॉन्स्टंट असेल. डेरिव्हेटिव्ह फक्त dx बाय dt ची राहील. डेरिव्हेटिव्ह कशाची राहील फक्त x ची राहील विथ रिस्पेक्ट टू टाइम. dx बाय dt. dx बाय dt म्हणजे चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं इट इज अन व्हेलॉसिटी. म्हणजे असणारं रिलेशन काय असेल EMF induced EMF in that loop is equal to BLV where V काय असेल dx by dt is equal to V असेल. dx by dt is equal to काय असेल V असेल. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. हे असेल ते काय असणार आहे फर्स्ट इक्वेशन असेल. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. E is equal to BLV. E is equal to BLV. This is the equation number first. Then we can consider as that movable part or movable side. ही जर movable side आपण काय केली मूव्ह केली तर त्यावेळेला असणारं induced EMF इतकं आहे. But as that side BC is moved from that
स्पेस ह्या आहे त्या स्पेसवरून ह्याला जर मूव्ह केलं विथ व्हेलॉसिटी व्ही, व्ही व्हेलॉसिटीने जर त्याला मूव्ह केलं तर काय होईल, ए चार्ज क्यू इज कॅरीड अलॉंग एच साइड बी सी, ह्या ठिकाणी असणाऱ्या BC साइडवरचे चार्जेस काय होतील, कॅरीड होतील विच इज एक्सपिरियन्स्ड लॉरेन्स फोर्स, जे काय करतील, लॉरेन्स फोर्स काय करतील, एक्सपिरियन्स करतील. बघा बरं काय असणारी कन्सेप्ट आहे, BC एक साइड फ्रेमची मूव्ह होते, साइड मूव्ह झाली तर त्या मोशनमुळे इथे असणाऱ्या इंड्यूस्ड EMF किंवा इथे असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड मधले चार्जेस Q कॅरीड अलॉंग ए BC, या BCच्या अलॉंगचे चार्जेस काय होतील, कॅरीड होतील अँड दॅट चार्जेस एक्सपिरियन्स्ड दी लॉरेन्स फोर्स, ते चार्जेस काय होतील, लॉरेन्स फोर्स एक्सपिरियन्स्ड करतील अँड विच इज गिवन बाय, असणारा लॉरेन्स फोर्स कसं असेल, वेक्टर F इज इक्वल टू Q इंटू V क्रॉस V, वेक्टर F इज इक्वल टू Q इंटू वेक्टर V क्रॉस वेक्टर B. देन इन मॅग्निट्यूड, इथे असणारा हा फोर्स मॅग्निट्यूड मध्ये आपल्याला घ्यायचा आहे, की वेक्टर असेल किंवा ही डायरेक्शन असेल तर मॅग्निट्यूड F काय होईल, F इज इक्वल टू QVB इंटू साइन थीटा, QVB इंटू साइन थीटा, वेर थीटा इज द अँगल बिटवीन, थीटा म्हणजे काय असेल, इट इज द अँगल बिटवीन, थीटा इज द अँगल बिटवीन V अँड B, थीटा इज द अँगल बिटवीन V अँड B. दिस इज द Lorentz force experienced by the carried charge along a BC. BC च्या along कॅरी होणाऱ्या चार्ज वरती एक्सपिरियन्स असणारा हा इतका फोर्स असेल. किती फोर्स असेल, F इज इक्वल टू QVB sin थीटा, F इज इक्वल टू QVB sin थीटा. As force is experienced by that BC मुळे किंवा BC वरती किंवा BCच्या वरती असणाऱ्या चार्जेस वरती जर फोर्स एक्सपिरियन्स होत असेल तर फोर्स एक्सपिरियन्स होतो, डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे तिथे असणारा काय असेल, ड्यू टू दॅट फोर्स देअर इज अन सम वर्क हॅज टू बी डन, असणाऱ्या फोर्समुळे तिथे काहीतरी अमाऊंट मध्ये काय होतं, वर्क डन होतो. वर्क म्हणजे काय कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं रिलेशन म्हणून आहे, नोट डाऊन करू, W इज इक्वल टू फोर्स काय आहे, QVB sin थीटा इंटू L, QVB sin theta into L. That amount of force is that amount of work, इतक्या अमाऊंटचं वर्क has to be done in that displacement process. ह्या डिस्प्लेसमेंट प्रोसेस मध्ये इतका अमाऊंट ऑफ वर्क काय होईल, डन होईल. दॅट वर्क डन इज इक्वल टू W इज इक्वल टू QVB sin theta into L. As the work is done, इथे वर्क जर डन होत असेल तर EMF जनरेटेड इन दॅट फ्रेम, या फ्रेम मध्ये जनरेट झालेला EMF काय असेल, E इज इक्वल टू वर्क पर युनिट चार्ज, E इज इक्वल टू वर्क पर युनिट चार्ज. सबस्टिट्यूट करू, वर्कची व्हॅल्यू इथे आपण इथे सबस्टिट्यूट करू, E काय होईल, E इज इक्वल टू W ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, QVB साइन ऑफ थीटा इंटू L डिवाइड बाय Q. जस्ट Q गेट कॅन्सल, इथे असणारा E, EMF ची व्हॅल्यू काय असेल, E इज इक्वल टू EMF काय असेल, VB साइन थीटा इंटू L, VB sin theta into L. जस्ट आपण थोडंसं रिअरेंज करू ह्या इक्वेशनला. बघा बरं, E इज इक्वल टू रिअरेंज केलं, असणाऱ्या टर्मची जागा बदलली, थोडंसं रिअरेंज केलं, काय केलं, BLV इंटू साइन ऑफ थीटा, BLV इंटू साइन ऑफ थीटा. ॲज और फॉर मॅक्झिमम EMF, इथे असणारा EMF आपल्याला मॅक्झिमम हवा असेल तर दॅट ऑफ साइन ऑफ थीटा इज इक्वल टू काय व्हॅल्यू असेल, 1. For maximum EMF, sin of theta is equal to 1 means E maximum is equal to काय रिलेशन असेल, it is a BLV, this is the equation number 2. हे असे ते सेकंड नंबरचं इक्वेशन असेल. अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर फर्स्ट, इथे असणार इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इथे असणारं इक्वेशन नंबर सेकंड. अकॉर्डिंग टू दॅट बोथ इक्वेशन, असणाऱ्या दोन्ही इक्वेशन वरून आपण इथे जे काही कन्क्लुजन करू ते कन्क्लुजन काय असेल, फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट काय इक्वेशन होतं, इथे असणारं इक्वेशन फर्स्ट काय होतं, तर मॅग्निट्यूड ऑफ E, आता ते मी इरेज केलेलं आहे, तिथे असणारं फर्स्ट इक्वेशन बघा बरं, जर तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच बघितलं तर इथे असणार आहे E इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ E इज इक्वल टू BLV. इक्वेशन फर्स्ट काय असेल,
magnitude of E is equal to BLV. Magnitude of E is equal to BLV. From equation first and second, it is observed that equation first आहे magnitude of E is equal to BLV and E maximum is equal to also BLV. हे दोन्ही काय आहे BLV आहे. From that equation it is proved that a circuit or any circuit whose part is movable in fixed magnetic field, any circuit whose part is movable in fixed magnetic field that having magnetic flux, त्याचा असणारा magnetic flux कसा असतो, which is derivative of a flux or regardless of a shape of a circuit. म्हणजे इथे असणाऱ्या सर्किटचा शेप मुव्हेबल केला, एवढाच ठेवला, ह्याची लेंथ वाढवली कमी केली, ॲट एनी कंडिशन इथे असणारा फ्लक्स, इथे असणारा इंड्युस्ड ईएमएफ, इथे असणारा इंड्युस्ड ईएमएफ दोन्हींची असणारी व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. फॉर एनी शेप ऑफ दॅट circuit which is movable in fixed magnetic field which having induced EMF, ज्याचा असणारा EMF काय असेल BLV असेल, ज्याचा असणारा induced EMF काय असेल BLV असेल. मोशनल EMF मधला सेकंड टाइप किंवा सेकंड पार्ट आपण घेणार आहोत. मोशनल EMF इन ए रोटेटिंग बार. मोशनल EMF इन ए रोटेटिंग बार. For that we can consider a bar magnet. ह्याच्यासाठी आपण एक बार मॅग्नेट कन्सिडर केला ज्याची लेंथ L आहे. बार मॅग्नेट कन्सिडर केला which having length L and the small segment or small part or small length of a bar magnet dr. ह्या बार मॅग्नेटची एक स्मॉल लेंथ आपण dr कन्सिडर केली. that dr at a distance r from pivot. एका एंड पासून एका पायोट पासून इथे असणारा स्मॉल इलेमेंट स्मॉल सेगमेंट dr आर इतक्या डिस्टन्स वरती आहेत. अँड दॅट बार मॅग्नेट इन दॅट होल असेंब्ली, ही असणारी होल असेंब्ली, इथे असणारा हा डी आर स्मॉल सेगमेंट डी आर विच इज मूव्हेबल, विच इज अ मोशन विथ वेलॉसिटी व्ही. हा असणारा स्मॉल जो डी आर आहे सेगमेंट आहे जो व्ही वेलॉसिटीने काय होतो मूव्ह. आता हा व्ही वेलॉसिटीने मूव्ह होताना हे वेलॉसिटीची डिरेक्शन दाखवलेली आहे किंवा मोशनची डिरेक्शन दाखवलेली आहे. दॅट ऑफ बार मॅग्नेट हा रोटेट होताना कसा रोटेट होतो, ॲज लाईक ए स्लायडिंग बार. ॲज लाईक ए स्लायडिंग बार. हा स्लायडिंग बार सारखा रोटेट होईल किंवा ह्याचं असणारं बार मॅग्नेटचं मोशन कसं असेल, असं ट्विस्टेड मोशन असेल. ट्विस्टेड म्हणजे काय, एकदा डीआर बार मॅग्नेट असा ट्विस्ट होईल, एकदा असा ट्विस्ट होईल इन दॅट मॅग्नेटिक फील्ड बी, जो आपण त्या बार मॅग्नेटला मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये काय केलेलं आहे, सिच्युएटेड केलेलं आहे. बघा बरं कन्सेप्ट समजली का तुम्हाला. कन्सिडर ए स्मॉल सेगमेंट डी आर, कन्सिडर ए स्मॉल सेगमेंट डी आर ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम पायोट विच इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही अँड सिच्युएटेड इन ए मॅग्नेटिक फील्ड बी. सिच्युएटेड इन ए मॅग्नेटिक फील्ड बी. आता इथे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे किंवा ह्या वेलॉसिटीमुळे ह्या बार मॅग्नेटचं काय होतं, मोशन होतं. आता होणारं मोशन कसं असेल, स्लायडिंग मोशन असेल. बट दॅट मोशन स्लायडिंग असताना त्याचं मोशन कसं असेल, हे ट्विस्टेड असेल. म्हणजे हा एकदा असा ट्विस्ट होईल, एकदा हा असा ट्विस्ट होईल, म्हणजे ह्याचं असणार हे ट्विस्टेड मोशन असेल. देन आपल्याला पुढे कन्सेप्ट घ्यायचे आहे दॅट ऑफ स्मॉल सेगमेंट डी आर साठी आपल्याला ईएमएफ, इथे असणारा ईएमएफ किंवा इंड्युस्ड ईएमएफ फाइंड आउट करायचे. स्मॉल सेगमेंट डी आर साठी असणारा इंड्युस्ड ईएमएफ सुद्धा काय असेल, स्मॉल असेल, विच इज ए डीई. आणि हा इंड्युस्ड ईएमएफ ची व्हॅल्यू आपण कशी घेणार, हे इंड्युस्ड ईएमएफ चे रिलेशन आपण कसे घेणार, आता जस्ट लास्टला जो पॉइंट घेतला त्या पॉइंट नुसार काय असेल, इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू बीएलव्ही. इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू बीएलव्ही. बघा बरं, हे अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन, ह्या इक्वेशन वरून आपल्याला स्मॉल एलिमेंट डी आर साठीचं स्मॉल इंड्युस्ड ईएमएफ डीई घ्यायचे. बघा बरं, डीई इज इक्वल टू काय रिलेशन येईल, इथे असणारा बी सेम आहे, इथे असणारी वेलॉसिटी सेम आहे, बट इथे असणारी लेंथ काय आहे, लेंथ आपण काय कन्सिडर केला, स्मॉल सेगमेंट डी आर कन्सिडर केला. म्हणजे इथे असणारी लेंथ काय असेल, डी आर असेल. असणारी लेंथ काय असेल, डी आर असेल. दिस इज द इंड्युस्ड ईएमएफ. This is the induced EMF DE for small element DR. हा DE small induced EMF small elements DR साठी असणारा हा induced EMF असेल. Then
टोटल ईएमएफ फॉर दॅट होल बार किंवा हा सगळ्या बार मॅग्नेटसाठी असणारा ईएमएफ कसं असेल, दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ दॅट अबव इक्वेशन. हे अबव इक्वेशनचं आपल्याला काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ डी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बी व्ही डी आर. इंटिग्रेशन ऑफ बी व्ही डी आर. आता बघा रिलेशन काय होईल, इंटिग्रेशन हे जाईल आणि इथं इक्वेशन जस्ट काय असेल, ई इज इक्वल टू डी आणि इंटिग्रेशन कॅन्सल होईल. इथे असणाऱ्या इक्वेशन मध्ये काय होतं बघा बरं, इंटिग्रेशन मॅग्नेटिक फील्ड इज कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी आर. अगेन वेन आता जस्ट सांगितलं त्याप्रमाणे ड्यू टू दॅट व्हेलॉसिटी हा असणारा बार मॅग्नेट स्लाइड होतो. ह्या व्हेलॉसिटीमुळे त्याला मोशन येतं आणि हे मोशन कसं आहे, स्लायडिंग मोशन आहे. बट असणारं मोशन कसं आहे, ट्विस्टेड मोशन आहे. म्हणजे इथे असेल ती व्हेलॉसिटी जी असेल ती रोटेशनल मोशनची व्हेलॉसिटी असेल. जर रोटेशनल मोशनची व्हेलॉसिटी असेल तर फॉर दॅट व्ही व्हॅल्यू हे असणाऱ्या व्ही साठी आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे असणारं ईचं रिलेशन, ईएमएफचं रिलेशन काय असेल, इंड्युस्ड ईएमएफ ई इज इक्वल टू बी इंटू इंटिग्रेशन बी साठी आर ओमेगा घ्यायचंय आणि डी आर ॲज इट इज. अगेन ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. इथे असणारा ओमेगा म्हणजे काय असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. इट इज ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजे इंटिग्रेशनच्या बाहेर ओमेगा येईल, इंटिग्रेशन मध्ये काय राहील, आर डी आर. इंटिग्रेशन मध्ये काय राहील, आर डी आर. आता हे इंटिग्रेशन घेताना आपण कशाचं घेतलं किंवा होल ईएमएफ साठी हे रिलेशन घेतलेलं होतं. होल ईएमएफ कशाचं आहे, ह्या बार मॅग्नेटचा. हा बार मॅग्नेटचा होल ईएमएफ आहे विच हॅव्हिंग लेंथ एल. त्यामुळे आता आपलं काय झालं, इथे असणाऱ्या इंटिग्रेशनला आपण काय टाकायचं राहिलं, लिमिट्स टाकायचं राहिलं. इंटिग्रेशनला लिमिट काय असेल, विच हॅव्हिंग लिमिट 0 टू एल. ज्याचे लिमिट्स काय असतील, 0 टू एल असतील. म्हणजे आपल्याला ई इज इक्वल टू रिलेशन घ्यायचं आहे बी ओमेगा इंटिग्रेशन ऑफ 0 टू एल आर डी आर. आर डी आरचं असणार इंटिग्रेशन घ्या. बघा बरं कसं असेल, ई इज इक्वल टू, मी सगळं काही फोडून असणाऱ्या व्हॅल्यूज घेते. बघा बरं, आर चा पॉवर 1 आहे, तो आपण कशामध्ये घेऊ, 1 नी वाढवून डिवाइड बाय 2 हॅव्हिंग लिमिट्स 0 टू एल. म्हणजे असेल ते त्याचं इंटिग्रेशन असेल. व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा पॉवर जितका असेल, तिथे एक पॉवर आहे, एक पॉवरचा 1 मध्ये ऍड करायचा म्हणजे तो होईल ट्वाइस. तितक्याच व्हॅल्यूने डिवाइड करायचं हॅव्हिंग लिमिट्स. आता लिमिट्स सबस्टिट्यूट करताना कसे घ्यायचे, अप्पर लिमिट्स मायनस लोअर लिमिट्स. म्हणजे अप्पर लिमिट्सच आहे मायनस, लोअर लिमिट 0 असल्यामुळे रिलेशन काय होईल, ईएमएफ ई इज इक्वल टू बी ओमेगा एल. आरच्या ठिकाणी अप्पर लिमिट एल सबस्टिट्यूट करायचं, एल स्क्वेअर डिवाइड बाय 2. म्हणजे असणारे रिलेशन काय असेल, ईएमएफ ई इज इक्वल टू हाफ बी ओमेगा एल स्क्वेअर. ईएमएफ ई इज इक्वल टू हाफ ओमेगा half b omega L square. This is EMF, this is the magnetic field, omega is the angular velocity and L is the length of a bar magnet. bar magnet ची असेल ती लेंथ असेल and that equation is compared. हे असणार इक्वेशन आपल्याला EMF च्या इक्वेशनशी कंपेअर करायचे. कोणतं, E is equal to BLV. We can comparing that equation. We can comparing that both equation. हे असणारे दोन्ही इक्वेशन आपण कंपेअर केलं तर दोन्हीच्या ठिकाणी हे असेल ते ट्रान्सलेशनल मोशनच असणारा ईएमएफ आहे. when the conductor is in translational motion and this is the conductor is in rotational motion with the rotational or angular velocity omega. ज्याच्यामध्ये असणारी angular velocity कशी असेल, ओमेगा असेल. ही असेल ती ट्रान्सलेशनल किंवा ज्याला आपण लिनियर velocity v म्हणतो. this is the second point in that motional EMF. motional EMF मधला हा काय असेल, सेकंड पॉइंट असेल. motional EMF in rotating bar and translational motion of a conductor.